उन्हाळ्यासाठी पौष्टिक आणि शक्तिवर्धक म्हणून जे वापरलं जातं ते आंबील आपण आज बनवतोय। त्याच्याकरता नाचणीचं पीठ 1 चमचा घेतलेला आहे आणि माझ्याकडे तांदूळाच्या कण्या 2 ते 3 दिवस भिजवून मिक्सरमधून ते पीठ काढलेलं होतं। असं दोन्ही पीठ यामध्ये मिक्स आहेत। त्याला छान चव यावी याकरता अगदी 2 लसूण पाकळ्या, मिरची आवश्यक असेल तर सुंदर चव लागेल म्हणून मी ती वापरणार आहे, आणि मीठ याचं आपण मिक्सरमधनं एकत्र काढणार आहोत। या वाटणाचं प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे जरा भरडसर निघालेलं आहे। आपण यामध्ये आता ताक घालून देऊया, पुन्हा ते मिक्सरमधून फिरवूया। हे जे वाटण आहे ते केल्यानंतर मध्येच मिक्सर बंद पडलेलं आहे त्यामुळे ते खलबत्त्यामध्ये घालून ठेवलेलं आहे। ते मी आता ताकामध्ये मिसळून दिलेलं आहे। आता आपल्याला हे आंबील शिजवून घ्यायला लागणार आहे त्यामुळे आपण गॅसवर हे पाणी उकळत ठेवूया। जेवढे कप किंवा ग्लास आपल्याला तयार करायचा आहे त्याच्या अंदाजे आपल्याला पाणी घ्यायचं आहे। चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे। हे उन्हाळ्यासाठी खास अतिशय दमदार असं पेय आहे की 3 ते 4 तास आरामात भूक भागते याच्यामुळे। पाण्याला उकळी आलेली आहे। रुचिरा या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आपण आजचा पदार्थ जो बघतोय तो आंबील आहे आणि ते आपण शिजवून घेतोय। ह्यासाठी आपण नाचणीचं पीठ घेतलं, शिवाय माझ्याकडे 3 दिवस कण्या भिजवलेल्या होत्या आणि त्याचं मी पीठ केलेलं होतं तयार, ते सुद्धा घेतलेलं आहे। सतत हे आपल्याला ढवळत राहायचं आहे। अतिशय पौष्टिक आणि दमदार, लहानांपासून मोठ्यांपर्यंत भूक भागणारं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप गरमी असते तर ती गरमी कमी करणारं असं हे एक पेय आहे। चहा कॉफी न घेता हे जर घेतलं तर आपली खूप तास भूक राहते। हे आपण एकसारखं ढवळून शिजवून घेतो आहोत। आपण बघू शकतोय हे आंबील जे आहे ते आता छान शिजलेलं आहे, रंग बदललेला आहे त्याचा। गॅस बंद करूया। हे आपलं आंबील शिजून तयार आहे। नाचणीमध्ये खूप सत्व असतं आणि शरीराला उपयोगी असं अत्यंत, की सालं आहे त्यामध्ये त्यामुळे रफेज आहे भरपूर आणि त्याही दृष्टीने उपयोगी आहे। शिजवताना समजाच गाठी राहिल्या असं वाटत असेल तर गाळणीमधनं त्या गाळून घ्यायच्या आहेत। तेव्हा गाठी वगैरे जर झाल्या तर घाबरायचं काहीच कारण नाही, आपण त्या गाळून घेऊ शकतो। आणि जास्त वाटत असेल पीठ तर ते आपण फ्रीजमध्ये असं तयार करून ठेवलं तरी चालेल। आयत्या वेळेला जास्त चांगलं लागतं, पण राहिलं तरी हरकत नाही कारण आपल्याला त्यामध्ये ताक घालायचं असतं त्यामुळे तसंही ते गारच आपल्याला प्यायचं आहे। आता याला छान चव येण्याकरता म्हणून आपण काय केलं, 1च मिरची, हवी असेल तर ती सुद्धा, 2 लसणीच्या पाकळ्या, कोथिंबीर, त्याची चव छान लागते म्हणून मिक्सरमधून हे सगळं काढलेलं मी पुन्हा गाळणीमधून हे गाळून घेतलेलं आहे। म्हणजे मध्ये मध्ये असं कोथिंबीर काडी म्हणा किंवा मिरची असं लागायला नको म्हणून ते गाळून घेतलंय। हे असं मिश्रण मी ताकामध्ये घालून दिलेलं आहे। आपल्याला हवं असेल तेवढं आता हे आंबील ॲड करायचं आहे। आता शिजवताना यामध्ये आपण मीठ घातलेलंच आहे त्यामुळे जर आपल्याला कमी वाटत असेल तर ते घालून घ्यायचं। आता ते किती पातळ ठेवायचं तर आपल्याला पिता येण्यासारखं, खूपच आंबट असेल तर त्यामध्ये पाणी सुद्धा घातलं तरी चालेल। असं हे आपलं पौष्टिक आंबील तयार आहे। पण हे घेतलं सगळ्यांनी तर त्याचा आस्वाद सुद्धा तुम्हाला घेता येईल आणि शरीराला अतिशय उत्तम, ज्याने शरीराला थंडावा मिळेल। उन्हाळ्याच्या गरमी करता सुद्धा हे खूप उपयुक्त आहे आणि ताकदवान असं पेय। तेव्हा वेळात वेळ काढून आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, लाईक करा, कमेंटसुद्धा करा, ती पण नक्की आवडेल। आणि माझ्या रुचिरा चॅनल सरोज कर्वे याला सबस्क्राईब करा। नाचणीच्या
आंबीलचे ग्लासवर ग्लास नुसते घेत राहा आणि खूप खूप आनंद घ्या त्यापासून. माझा व्हिडिओ चॅनेलवर जाऊन नक्की बघा. धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच एखाद्या सुंदर रेसिपीसह. धन्यवाद.